नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला होता. किंवा आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा हे दोन ठाकरे बंधू हे एकत्र दिसतील का असं सर्वांनाच वाटत होतं. मात्र यावर पूर्णपणे भाष्य उद्धव ठाकरेंनी परवाच्या दसरा मेळाव्यात केलेलं आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यात धडाकेबाज भाषण केलं. ते असे म्हणाले की अनेक लोकांना प्रश्न पडलाय की ठाकरे बंधू उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र येणार का. मग 5 जुलै रोजी आम्ही काय केलं असा प्रश्न त्यांनी विचारला. आम्ही एकत्र आलो एकत्र राहण्यासाठीच, असं थेट विधान त्यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात केलं. सोबतच त्यांनी भाषेचा मुद्दा देखील उपस्थित केला. ते असे म्हणाले की आमचा हिंदी भाषेला विरोध नाहीत, कारण हिंदी भाषिक लोक सुद्धा भारतात राहतात, परंतु हिंदीची सक्ती ही खपवून घेतली जाणार नाही असे पण ते म्हणाले. ते असे पण म्हणाले, जर सरकारमध्ये हिंमत असेल तर मराठीला हात लावूनच दाखवा, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकार व केंद्र सरकार यांना आपल्या दसरा मेळाव्यातून दिलेला आहे. तसेच त्यांनी मेळाव्यात अनेक प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्रात जी पूरस्थिती आली मराठवाड्यामध्ये त्यावर सुद्धा त्यांनी थेट भाष्य केलं. असे अनेक प्रश्न उपस्थित केले व सरकारला जाब विचारला. आता बघूया यावरती सरकार किती ऍक्शन घेते व येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला किती यश मिळतं. त्यात मुंबई महानगरपालिका पण असेल आणि बाकीच्या पण असतील. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल मित्रांनो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.